आणि या छोट्याशा गल्लीतून आपण आलो ते पॅरालिम बीचला. तर तो एवढं सगळं ड्राईव्ह करत होता ड्रायव्हर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं ना की मला असं वाटतं ना यस. ब्रेड ऑमलेट गरमागरम चहा आणि इकडे असा बीच. अजून काय पाहिजे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आता आपण आहोत कर्नाटकातील एका सेरेन बीचवरती. काल आम्ही इथे आलो आणि नंतर आम्हाला कळलं की हा बीच ना खूप फेमस बीच आहे आणि इकडे ना बरेचसे रिसॉर्ट्स पण आहेत. पण ना हा बीचचं वैशिष्ट्य काय माहिती आहे, हा ना 2 टुरिस्ट स्पॉट आहेत ना त्याच्यामधला बीच आहे. उजव्या हाताला आपल्याकडे गोकर्ण आहे जिथे एकदम टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि आपल्या डाव्या हाताला आहे ना ते होनावर आहे. तर होनावरचं बॅकवॉटर पण बरंच फेमस आहे. तर पर्यटक आहेत ना होनावरला जातात नाही तर गोकर्णाला जातात, पण तिकडे ना गर्दी असते. आणि जर तुम्हाला ती गर्दी नको हवी असेल आणि जर तुम्हाला एका शांत ठिकाणी स्टे करायचं असेल तर आमचं जे रिसॉर्ट आहे ना हे तुमच्यासाठी एकदम आयडियल आहे. तुम्ही इथे राहून दोन्ही गोष्टी एक्सप्लोअर करू शकता आणि शांत समुद्राच्या समोर तुम्ही राहू शकता. कोणी तुम्हाला इथे डिस्टर्ब करणार नाही. ओके, तर तुम्हाला आजचा आमचा हा स्टे पण दाखवतो. आणि त्याच्याशिवाय आज आम्ही निघतोय ते सावंतवाडीला. ओके, सो बरंच हेक्टिक ट्रॅव्हल केलं आणि कुठेतरी आता घराची आठवण येते. घराच्या कुशीमध्ये जाऊन जरा आराम करायचा आहे. तर त्याच्यामुळे आत्ता आम्ही ठरवलं आहे की आम्ही जास्त एक्सप्लोअर पण नाही करणार आहोत. आम्ही डायरेक्ट इथून जाणार आहोत ते साऊथ गोवामध्ये वी विल हॅव अ लंच नियर बाय बीच. ओके, आरामात बसून मस्तपैकी जेवण वगैरे करू आणि नंतर मग संध्याकाळपर्यंत आपण मस्तपैकी सावंतवाडीला पोहोचू. तर आत्ता जे आहोत ना निर्वाणा बीचवरती, ते निर्वाणा बीच तुम्हाला दाखवतो. सो जसं तुम्हाला म्हटलं बघा, या बीचवरती कोणीच नाही आहे आणि गोकर्णापासून ना आपण हार्डली 10 किलोमीटरवरती आहोत. 10 किलोमीटरवरती. आणि यू कॅन इमॅजिन की असा तुम्हाला सेक्लुडेड सेरेन बीच तुम्हाला तुमच्यासाठी मिळून जाईल. म्हणजे तुम्ही ॲज अ ग्रुप म्हणून आलात ना तरी तुम्ही रात्री पण ना बीचवरती पण छानपैकी रिलॅक्स करू शकता, अशी यांच्याकडे सुविधा आहे. आणि जसं तुम्हाला बोललो हा आमचा बीच स्टे आहे. ओके, रिसॉर्ट बघा. आणि मस्तपैकी नारळाची झाडं आहेत, सुरूची झाडं आहेत, मोठमोठी झाडं आहेत, एकदम जुनी झाडं. आणि त्याच्यामध्ये असं हे बीच रिसॉर्टना सेटअप केलेलं आहे. सो आता आम्ही राहिलो ना त्या समोरच्या रूममध्ये राहिलेलो आहे. सो तिकडे या सगळ्या AC रूम आहेत आणि इकडे या नॉन AC रूम आहेत. ओके, तिकडे थोड्या डॉर्मेटरीज पण आहेत. म्हणजे बऱ्यापैकी मोठं रिसॉर्ट आहे आणि चांगली कॅपॅसिटी बिल्डअप केली आहे. तर तुम्हाला आठवत असेल तर काल आम्ही तर इकडेच लंच करत बसलेलो. ओके, सो तुम्ही पण येऊ शकता इथे छानपैकी लंच करायला. सो वी हॅड अ फूड हिअर नाईटला. मला असं वाटतं तुम्हाला 2-3 दिवस रिलॅक्स करायचं असेल ना तरीसुद्धा ही खूप आयडियल डेस्टिनेशन आहे. असं इथे बसून मस्तपैकी जेवायचा आनंद काय वेगळाच ना. मस्तपैकी समुद्राचा वारा येतोय, लाटा दिसत आहेत आणि तुम्हाला चांगलं जेवण पण मिळालं. तुम्ही जर लास्ट ब्लॉग बघितला असाल तर आम्ही ते चायनीज स्टार्टर आणि नूडल्स वगैरे मागवलेल्या, तर ते एकदमच छान होत्या. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट पण सांगितलं आहे, ब्रेड ऑमलेट. आणि या जर तुम्हाला आमची प्रॉपर्टी दाखवतो. ओके, काल रात्री मला काही नीट दाखवता नाही, अशी मोठमोठी माडाची झाडं आहेत. ओके, सो दिस इज आमचा डायनिंग एरिया होता. पण ते तुम्हाला कुठेही टेबल लावून देतात. जसं तुम्हाला म्हटलं बघा, तिकडे अशा डॉर्मेटरीज आहेत आणि तिकडे नॉन AC रूम्स आहेत सगळे. बघा, भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे तिथपर्यंत. आणि इकडे टेंट स्टे पण अवेलेबल असतो, पण पावसाळी सीझनला नाही. ओके, जर तुम्ही हिवाळ्यात आलात ना तर तुम्हाला टेंट स्टे पण इथे आरामात मिळून जातो. त्याच्यामुळे एकदम बजेट आहे. आणि LA बीच रिसॉर्ट म्हणून याचं नाव आहे. जर तुम्ही टाकलात ना LA बीच रिसॉर्ट म्हणून तरी तुम्हाला इथे मिळून जाईल, ALE बीच रिसॉर्ट. अँड ही आमच्या रूम्स आहेत. अशा रूमची आतून रूम कशी दिसते ती तुम्हाला मी काल दाखवलेलंच, पण नंतर मी परत एकदा दाखवेन. पण आता वेळ झाली आहे ती ब्रेकफास्ट करण्याची. या जरा ब्रेकफास्ट करायला लावूया. मस्त की जरा ब्रेड ऑमलेट आणि चहा. सो ॲक्च्युली कसं असतं की सकाळी आम्ही डिस्कस करत असतो ना त्याच वेळी प्लॅन पण सगळं अनप्लॅनच असतं. तर आता आमचा ब्रेकफास्ट पण आलेला आहे आणि तोपर्यंत डेस्टिनेशन पण ठरली आहे की आता आपण नक्की करतोय काय. जसं तुम्हाला म्हटलं की गोकर्णाला आपण नाही जातो. गोकर्णाला आपण कधीतरी येऊ, प्रॉपरली स्टे करू तिथे. तिकडचा होम बीच म्हणा, तिकडचा हाफमून बीच म्हणा आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करू. पण आत्ता आपण चाललो ते साऊथ गोवाला. लंचसाठी आपण साऊथ गोवाला जाऊ, पॅरालिम बीचला. ओके, आणि तिथेच मस्तपैकी आपण लंच करणार आहोत आणि तिथून मग पुढे आपण सावंतवाडीला निघू. पण आता तरी मस्तपैकी आता इकडे ब्रेकफास्ट एन्जॉय करतोय विथ बीच. सो ब्रेकफास्ट पण बघा, मस्तपैकी ब्रेड ऑमलेट आलेलं आहे. इकडे गरमागरम चहा, ब्रेड ऑमलेट, गरमागरम चहा आणि इकडे असा बीच. अजून काय पाहिजे. सो कधीतरी आपण इकडे मस्तपैकी स्टेला पण येऊ. ओके, म्हणजे रिलॅक्स स्टेला 2 दिवस वगैरे. आणि या रिसॉर्टचं नाव आहे LA बीच रिसॉर्ट, ALE बीच रिसॉर्ट. निर्वाणा म्हणून तुम्ही टाका आणि पाडा म्हणून विलेज आहे ॲक्च्युली. ओके, सो तिथे हे आहे. निर्वाणा बीच टाकलात ना LA बीच रिसॉर्ट तर तुम्हाला मिळून जाईल. हे ॲक्च्युली कुमता आणि गोकर्णा याच्यामध्येच आहे. ऑसम प्रॉपर्टी, मस्त एकदम. आम्हाला AC वगैरे पण छान चालत होता, गरम पाणी वगैरे पण मिळालं सकाळी आणि रात्रीचं जेवण पण छान होतं. आणि आताचा ब्रेकफास्ट कसा आहे गुड. ओके, सो ब्रेकफास्ट पण मस्त आहे, तर ब्रेकफास्ट करूया. आणि जर तुम्हाला बोललो आज रिलॅक्स
सावंतवाडी 5 अवर्सवरती आहे आणि पॅरेलम बीच 2 अवर्सवरती आहे. पण आपण आरामात जाऊया काय प्रणा, हळूहळू 7-8 वाजता. हां, कारण पॅरेलम बीचला आपण जाऊन मस्तपैकी आता शॅक्स असतील की नाही, असतील मे बी असतील ना, मग एवढं लवकर काढले नसतील. ओके, त्या शॅक्समध्ये जाऊन आपण रिलॅक्स करूया. आपण कधी साऊथ गोवाला आलोच नाही. ओके, साऊथ गोवाला आपलं ट्रॅव्हलिंग झालंच नाही कधी, नेहमी आपण नॉर्थ गोवालाच जातो. तर आता ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग निघूया पॅरेलम बीचला. सो आता म्हणू शकतो की आता आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. ओके, सो निघालो होतो आपण सावंतवाडीकडे आणि सावंतवाडीला आपला 1 ते 2 दिवसाचा स्टे असेल. पण ऑन द वे आधी आपण पहिल्यांदा जातोय ते गोवा, यस साऊथ गोवा. ओके, पॅरेलम बीच. ओके, जिथे आपण कधी गेलो नाहीये. लेट्स एक्सप्लोर पॅरेलम बीच टुडे. लेट्स गो. आणि बाय बाय टू व्हॅली बीच रिसॉर्ट. मस्तच होतं असं माडांच्या बनामध्ये आणि समुद्राच्या जवळ आणि समुद्राला लागून. आणि आता आपण आहोत ते कुमता टाउनमध्ये. ओके, बघा एक छोटंसं गाव होतं. प्रेरणा काही वर्षापूर्वी आलेली. हा प्रेरणा, आता बरंच डेव्हलप झालाय ना. जसं तुम्हाला म्हटलं की आता आमचा जो स्टे होता ना रिसॉर्ट, तर तो कुमता आणि गोकर्णाच्या मध्येच होता बीचवरती. सो असं म्हणू शकतो तुम्ही इन अ वे आम्ही कुमतामध्येच थांबलेलो, कारण मेन मार्केट तो कुमताच होतो. कुमताच्या पुढे जे छोटंसं गाव आहे, जसं आता मिडबाव तांबाडेक कसं आहे, सो तसंच ते गाव होतं आणि तिथेच तो निर्वाणा बीच आहे आणि तिकडेच आमचा स्टे होता. सो आता आपण चाललो ते कुमतामधूनच चाललो आणि कुमता एक प्रॉपर स्मॉल टाऊन आहे. ओके, सो इथे पण राहण्याची वगैरे चांगली व्यवस्था आहे. ओके, सो या आता सरळ सरळ बाहेर पडायचं कुमतामधून आणि मग आपण हायवेला लागू. जास्त अंतर नाही आहे, 1 hour 45 minutes पॅरेलम बीच. आणि या आता जरा गोवा वाईब झालेली यायला लागलेली आहेत. कपडे पण आम्ही तसेच घातले आहेत. हा वेळ ना. ओके, सो या सो जसं तुम्हाला काल बोलत होतो. ओके, कर्नाटका म्हटलं की वन ऑफ द बेस्ट ऑफ द रोड. ओके, बघा ना काय मजा येते अशा रोडला. काल पण मी एवढं अंतर कापलं पण वाटलंच नाही की थकलोय वगैरे. म्हणजे ऑफकोर्स भरपूरच चालवायचं होतं 9 तास म्हणजे, आणि त्याच्यापेक्षा म्हणजे ट्रॅव्हल करून म्हणजे एक 10 तास पकडा ट्रॅव्हलिंग झालं तरी सुद्धा एवढा थकवा जाणवत नाही. कारण जर असा रोड असेल तर सांगा ना मला, एकदम स्मूथ आपला प्रवास चालू राहतो. ओके, आणि रिलॅक्स पण वाटतं मग जरा. ओके, तर आपला आता असाच प्रवास चालू राहील आणि त्यानंतर मग येणार ते कारवार. आणि कारवार नंतर जसंच आपण गोव्यामध्ये एंटर करू तेव्हा थोड्याच वेळात मग लागेल ते पॅरेलम बीच. ओके, सो भेटूया आता कारवारमध्ये. रस्ता बघा, रस्ता कसा मस्त रस्ता आहे बघा, एकदम गुळगुळीत रस्ता. एवढा चालवायला मजा येते ना, काय बोलू तुम्हाला. असे रस्ते कधी बघायला मिळतील महाराष्ट्रामध्ये, वाट बघतोय. ओके, आणि जर आपण असे रस्ते नाही बनवले ना तर आपण कुठेतरी मागे पडण्याची शक्यता आहे. आता प्रेरणाने एक न्यूज ऐकली काल. काय होती प्रेरणा? पुण्यातल्या हिंजवडी भागातल्या 37 कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर सध्या जात आहेत त्या. आणि त्याचं मेजर रिझन म्हणजे त्याच्यामध्ये कोट केलेलं की ट्रॅफिकमुळे सांगण्यात आलं होतं. पण देर कुड बी लॉट ऑफ रिझन म्हणजे. बट पण तो पण एक आस्पेक्ट आहेच ना की जर रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं नाही आहे. ओके, सो कुठच्याही कंपनीला तसं वाटणारच ना की तिथे इन्व्हेस्ट करावं का, कारण जर ट्रॅफिकमध्ये त्यांचे एम्प्लॉईज एवढा टाइम स्पेंड करतायत. सो ऑब्व्हियसली तसं वाटत राहतं. आणि म्हणजे जर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल ना तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी काय सगळ्यात महत्त्वाचे असतात ते रस्ते आहेत. ओके, कारण मेजरली मॅन्युफॅक्चरिंग जी कंपनीज असतात मोठमोठ्या तर त्यांचा रोडनेच ट्रान्सपोर्ट होतो आणि नंतर मग वॉटरने. ओके, सो आय विश महाराष्ट्रामध्ये एक लवकरच एखादा मोठा पोर्ट डेव्हलप होईल, इंटरनॅशनल पोर्ट. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल बोटी वगैरे लागतील आणि महाराष्ट्रातले रोड्स एकदम मक्कन होतील. मला असं वाटतं त्या दिवशी ते होईल, किंवा जी व्यक्ती ते करेल ना तर त्याला आपण मानलं पाहिजे. सो आय थिंक बघूया कसं काय होतं ते. आणि आता मस्तच बाजूला एक छोटीशी नदी आली आहे. ओके, एवढी छान वाटतं ना नदीच्या बाजूने जाता जाता. ती नदी आहे रिव्हर गगनवाली असं काहीतरी नाव आहे. गगनवाली म्हणून रिव्हर आहे. आणि बघा ना आता एक नवीन असं 2 बोगदे बॅक टू बॅक क्रिएट झाले आहेत. मला जसं एवढं आठवतं तेवढा हे बोगदे नव्हते वाटतं. आपण धारवाडला त्याच्या आधी थोडंसं घाट वगैरे चढून जायचं वगैरे असं होतं का की मला आठवत नाही आता. पण हे वाटतात तर बघा ना न्यू कन्स्ट्रक्शनच वाटतं. मुंबई गोवा हायवे सारखेच हे बोगदे वाटतात त्या साईडला पण. आणि आता आपण पोचलो आहोत कारवारला. ओके, हा बघा गोवा स्टेट जायचं आपल्याला आणि कारवार खालती आहे. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली बायपासच बनवलं आहे. सो आपल्या डाव्यात त्याला कारवार सिटी आहे. आणि असं मस्तपैकी आता मला असं वाटतं समुद्र दिसेल इथून वरतून थोडं चढल्यावरती. हा बघा दिसतोय का कारवार बीच. मला असं वाटतं आपण असे सरळ चाललो आहोत, नंतर डावीकडे वाढणार आहोत, त्याच्यामुळे ते वाटतं. हा बघा
बीच आला बघा कारवारचा. नाही पब्लिक थोडंफार तिथे. डावीकडे चाललो, तिकडे पलीकडे गोवा आहे. आताच आपण काही वेळातच गोवा मला एंटर करू. छोटं नदी आहे, नदी क्रॉस केली की आपण गोव्यामध्ये जाणार. सो आता फक्त आपल्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकच स्टेट राहिलं, गोवा. आणि बघा इकडे मस्तपैकी विमान वगैरे ठेवली आहेत मिलिटरीची. आणि बघा बोट पण ठेवली आहे एक ARK. मस्तच सगळा डायरेक्ट बायपास. टनल आता रिसेंटली बनवलेला आहे. हा, आणि हा पण ब्रिज पण आताच बनवला तर काय वाटतं, एकदम ब्रँड न्यू वाटतं हा पण. ओके, सो तुम्हाला काय माहिती असेल तर अपडेट करून नक्की सांगा. कधी लास्ट इयर केली ना, लास्ट इयर आपण मँगलोर ट्रिप केली ना. हा, लास्ट इयरच केली. येस येस, मस्तच झालं आता. हा, मला वाटतं लास्ट इयर पर्यंत आपण खालूनच आलेलो. बरोबर, आपल्याला लागलेलं ना बीच वगैरे. आता यावेळी आपल्याला लागलं नाही बीच. हा, सो हे बघा ना इकडे काय पार्क वगैरे बनवलं. स्टे ऑन NH66. आणि लवकरच आता काली रिव्हर येणार आहे. आणि काली रिव्हर एकदा आपण क्रॉस केली की आपण एंटर करणार ते गोव्यामध्ये. तो बघा ना काय इकडे पण म्हणजे कर्नाटक आणि गोवा बॉर्डरवरती पण एक रिव्हर आहे. गोवा महाराष्ट्र बॉर्डरवरती पण एक रिव्हर आहे. सो रिव्हर इज लाईक आयडियल बाउंड्री क्रिएट होते त्याच्यातून. सो बघा काय सुसाट रस्ता. अगेन मी म्हणजे तारीफ करू नाही तर काय करू, मला सांगा तुम्ही. एवढं सुंदर रस्ते बनवलेले आहेत ना कर्नाटक गव्हर्नमेंटने. वाव. म्हणजे आणि एकतर असं वैशिष्ट्य आहे की कर्नाटकामध्ये भारतीय जनता पार्टीचं पण सरकार आहे, काँग्रेसचं आत्ता प्रेझेंटली सरकार आहे, आणि JDS म्हणून एक पार्टी आहे. तिघीन पार्ट्यांचं आलटून पालटून सरकार असतं, तरी सुद्धा रोड चांगले आहेत. तर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा की हे रोड एवढे चांगले असण्याचं क्रेडिट कोणाला जातं. मला वाटत नाही कोणत्या एका पॉलिटिकल पार्टीला जाईल. समबडी मस्ट बी रिस्पॉन्सिबल फॉर दिस ग्रेट रोड्स ओके ऑफ कर्नाटका. तर डू लेट मी नो हू इज रिस्पॉन्सिबल. तर आता ब्रिज लागेल आणि समोरच दिसेल ते गोवा. आणि पॅव्हलियन बीच. गोवा म्हटलं की समुद्र, कोल्ड्रिंक आणि बीचवरचे शॅक्स, हेच आपल्याला एक्सपिरियन्स करता येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा काली रिव्हर वरतून आता आपण जाणार आहोत. इकडे दिसतोय ते गोवा. काली रिव्हर आता क्रॉस करू. भरपूर मोठी रिव्हर आहे ही. तिकडे पण तुम्ही बघू शकता. तिथे आयलंड आहे ॲक्च्युली. सो ते बघा लागलेत ना आयलंड बोटी पण. जातात लोक ते पण तिथे जातात ना लोक. नाही, हे तर हे आयलंड नाही तिथेच तिथूनच तिथेच. असं ते तेवढं पूर्ण आहे. येऊया स्पेशल कारवारला येऊया आपण. येस येस येस, स्टेला येऊ एकदा. ओके, एक दिवस स्टे केला ना की असं वाटतं की हां त्या प्लेसला प्रॉपरली व्हिजिट केलं. नाहीतर आपण कारवारमधून जात असतो बऱ्याच वेळ, पण तसंच होतं. आणि आता ॲक्च्युली पलीकडे पण आय थिंक कर्नाटक आहे. सॉरी, या नदीच्या पलीकडे डायरेक्ट गोवा स्टार्ट नाही होत. गोवा कर्नाटका बॉर्डर अजून थोडीशी लांब आहे, पण वी आर ऑलमोस्ट देअर. ओके, नॅशनल एंटरप्राइज. आणि बघा ना इथून पण रस्ता आहे. दांडेलीला इथून 100 किलोमीटर आहे आणि पनवेल 609. काय बोलता पब्लिक? रेडी आहेस का इथून डायरेक्ट? नाही, ट्रेनला तर आराम करायचा आणि मला पण आराम करायचा, मी असंच म्हणतोय. आणि हा सदाशिवगड मी पण मॅपवरती बघितलेला. कोणी जाऊन आलं आहे का सदाशिवगडला? इथून राईटने जायचं आहे. आणि इथे पण एक देवबाग बीच आहे. देवबाग बीच रिसॉर्ट आहे. आणि सदाशिवगडाचं काय इम्पॉर्टन्स असेल तर कमेंट करून नक्की सांगा, पण जाणून घ्यायला आवडेल. आणि सारखं हे लोक पनवेल काय दाखवत आहेत मला माहिती नाही. 608 आणि पणजी आलेला आहे 101. सो आता जास्त दूर नाही आहे, थोडं मैदान. आणि आमचं जे आपलं पॅव्हलियन बीच म्हणजे साऊथ गोवाचं नंबर 1 बीच म्हणू शकतो, सगळ्यात फेमस बीच. पण इथून 24 किलोमीटरवरतीच आहे आणि वेळ पण 25 मिनिटात दाखवत आहे मोजून. म्हणजे रस्ता पण एकदम चांगलाच आहे पॅव्हलियन बीचपर्यंत. ओके, याचा अर्थ असा होतो. सो कुठेतरी गोव्याच्या वाईब्स अजून सुरू झाल्या आहेत की नाही झाल्या आहेत अजून कळत नाही. प्रेरणाच्या पप्पांचा बंगला होता तिकडे, पुरुषोत्तम. आता लहानपणी सगळे त्या दिवशी कोणतरी प्रेरणाचा मित्राच कर्नाटकमध्ये श्रीच बोलत होता ना प्रेरणा. काय ते प्रेरणा नावाची काहीतरी बिल्डिंग आलेली. काय आलेलं ते? काय बोलत होतं? रेस्टॉरंट. हां, प्रेरणाचं रेस्टॉरंट आलं. असं माझं काहीच नसतं याला कधीच. प्रगत नावाचं काहीच नाही आहे याला कुठे. फारच युनिक नेम. हां, त्याच्यामुळे आता मलाच सगळीकडे बनवावं लागेल असं वाटतं. त्याशिवाय ऑप्शन नाही. सी, थँक्स फॉर युअर व्हिजिट. प्लीज व्हिजिट अगेन कर्नाटका बॉर्डर. आणि आता आपण एंटर करतोय ते समोर बघू शकता तुम्ही गोवा बॉर्डरमध्ये. ओके, सो सगळं बघा गोव्याचं पब्लिक आणि चांगला चेकपोस्ट लावून ठेवला आहे
गोवा सरकारने आणि आपले गोव्याच्या पोलीसवाल्यांनी एक गाडी थांबवली आहे, गोव्याचीच गाडी थांबवली आहे, कशाला ते माहिती. आणि वेलकम टू गोवा. गोवामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता तर अजूनच घरी आल्यासारखं वाटायला लागलं. काय म्हणतं, गोवा इज लाईक अ सेकंड होम आणि कधीतरी आपण सेकंड होम पण बनवू त्याला ॲक्च्युली. लेट्स से. दर्शन झालेली आहेत कोल्ड्रिंकची गोव्यामध्ये आल्या आणि रोड सिमेंटचा जाऊन आता डांबरी रस्ता आहे. छोटासा रोड आहे पण चांगला आहे रोड. आता पॅरालिम बीच आहे 19 मिनिटावरती, 16 किलोमीटर. आणि काय व्ह्यू बघा ना, मस्त वाटतोय ना. बेस्ट ऑफ गोवा. मस्तपैकी समुद्र आणि हा ब्रिज पण बघा आणि दुतर्फा अशी मस्तपैकी महाडाची झाडं ऑलमोस्ट हायवेवरती आली आहेत ती. मस्त वाटतं ना, भारी. आता हे पण कुठचं तरी बीच आहे, कळेल आता. आय थिंक इट कुड बी अ पॅरालिम बीच नाही, पॅरालिम बीच नाही, त्याच्या आधीचं बीच आहे. तसं बीच आहे आणि त्याच्या पलीकडे अजून एकदा आपल्याला ब्रिज लागेल आणि ब्रिजच्या पलीकडे आहे ते पॅरालिम बीच. सो आलोच आता ऑलमोस्ट एकदम टायमिंगवरती आलो आहे. 1:18 म्हणजे लंचला पोचेपर्यंत आम्हाला 1:30 होतील. हा बघा हो बघा व्ह्यू मस्तपैकी दूर दिसत आहेत ते आपले सह्याद्रीचे डोंगर. अशी डाव्या हाताला आहे ती नदी बघा आणि नदीच्या बाजूला सगळे महाडाची झाडं. आणि आता आपण पॅरालिममध्ये आलेलो आहोत. तिकडे बीच आहे ते पॅरालिम बीचच आहे, कळत नाही आहे मला. असं वाटतं असं पाणी रोखून धरलं आहे त्यांनी. त्याच्या आतमध्ये मला असं वाटतं शेती, माशांची शेती करतात. सो आता पुढे येईल, लेफ्ट टर्न मारायचा आणि मग डायरेक्ट पॅरालिम बीचला एक बिल्डिंग पण दिसायला लागली आहे. सो बेसिकली ज्या लोकांना पण शांत गोवा एक्सपिरियन्स करायचा असेल, म्हणजे जरा गर्दी कमी हवी असते गोव्याला आणि थोडा फॅमिली टाईम किंवा कपल टाईम स्पेंड करत असतं, ते आजकाल साऊथ गोवाच प्रिफर करतात. म्हणजे त्यांना काही करायचं नसतं, जास्त कोण टुरिस्ट स्पॉटला वगैरे जायचं नसतं. अशा प्लेसेसना जायचं असतं की जिथे निसर्ग आहे, शांतता आहे. कुठच्या तरी आयलंडला आहे. पण इथून कोणतं आयलंड आहे ते? एक बटरफ्लाय बीच म्हणून आहे. हां, तर तिथून बोट पण जाते म्हणजे पॅरालिम बीच वरून. हां, बटरफ्लाय आयलंड असेल ना ते, की ते पण बीचच आहे? बीचच आहे ते. हां, बघितलं पाहिजे. अजून तिथे आयलंड आहे ऍक्च्युली. हां ना, ओके. ते आता तिकडे जाऊन आपण फिगर आउट करूच, तुम्हाला सांगूच. हे बघा ना, इथे एक मोठं असं हॉटेल बनवलेलं आहे. तर पुढे जाऊन एक लेफ्ट टर्न मारायचं आहे अँड देन विल बी ॲट पॅरालिम बीच. आणि या छोट्याशा गल्लीतून आपण आलो आहोत ते पॅरालिम बीचला. वेलकम टू गोवा. पॅरालिम बीच, वाव बघा ना, मस्त असा कॉम्पॅक्ट असा बीच आहे आणि बरेचसे शॅक वगैरे पण आहेत इथेच, अजून चालू आहेत. जरा इथेच कुठेतरी रिलॅक्स करूया. बेस्ट ऑफ गोवा. समोर समुद्र, कोल्ड्रिंक आणि मस्त अशी हवेशीर जागा. आता बसलो आहे आणि आता जरा मस्तपैकी रिलॅक्स करूया. आज इकडेच लंच आहे आपलं. ही पॅरालिम बीचवरून तुम्हाला जो समोर आयलंड दिसतो ना, तो आहे कॅनॉक आयलंड म्हणून. आणि त्याच्या बाजूलाच एक पॉईंट आहे बघा, दगड आहे, तोच पॅरालिम बीचचा सनसेट पॉईंट पण आहे. सो प्रेरणा, आपल्या ट्रिपचे तर ऑलमोस्ट सांगता होते. ओके, बिकॉज सावंतवाडीला आपण पोचलो म्हणजे वी आर ऑलमोस्ट ॲट होम. सो ओव्हरऑल तुला ही ट्रिपचा अनुभव कसा होता? खूप अमेझिंग होतं. बरंच काही एक्सप्लोअर केलं. बरंचसं म्हणजे खूप वेदर. हाऊ वॉज बँगलोर बेसिकली? बँगलोर वॉज अमेझिंग. ते 2 दिवस कसे गेले कळलंच नाही बिकॉज ऑफ फ्रेंड्स आणि गप्पा. हा म्हणजे ऑलमोस्ट मी आय एम अ मॉर्निंग पर्सन. मी कधी लेट नाईट्स किंवा नाईट आउट्स वगैरे माझ्याच आयुष्यात कधीच जमले नाही. आणि सो त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्याबरोबर बोलताना पण थोडीफार मी झोपा असं लकत होते. पण ठीक आहे, पण इट वॉज फन. खूप मेमरीज होत्या त्या शेअर केल्या आणि खूप डिस्कशन पण झालं ॲक्च्युली, बिकॉज दे आर यंग पीपल आणि कोणी थोडे सिनियर पण आहेत. ओके, सो त्याच्यामुळे कसं एक आम्हाला बऱ्याच गप्पा पण मारता आल्या. IT कंपनी, स्टार्टअप्स, बँगलोर आणि त्याच्याबद्दल आणि त्याच्याशिवाय भूताच्या स्टोरीज. ओके, सो फन पण होतं, थोडं सिरियस टॉक पण होतं, थोडं पॉलिटिक्स पण होतं. पॉलिटिक्सबद्दल पण आम्ही बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या. लोकल पॉलिटिक्स म्हणा, स्टेट पॉलिटिक्स म्हणा, नॅशनल पॉलिटिक्स म्हणा. पण बँगलोरमधले ते 2 दिवस म्हणजे असे क्विक गेले. आता आम्ही जस्ट हे करत होतो की अरे 7 दिवस 1 वीक झाला पण आपल्याला. आणि त्यातले 2 दिवस कळलंच नाही. त्याच्यानंतर तिथून उटीला गेलो. मग उटीला जाताना ऑन द वे आपल्याला बांदीपूर नॅशनल पार्क मिळालं. सो ते बघितलं. त्यामधले म्हणजे जे काही वन्य प्राणी होते ते सगळे बघता आले. ते खूप छान वाटलं एक मध्ये जाताना. म्हणजे असं ट्रॅव्हल बोरिंग ट्रॅव्हल नव्हतं. इट वॉज फन ट्रॅव्हल. ऑफकोर्स थँक्स टू प्रगत बिकॉज तो एवढं सगळं ड्राईव्ह करत होता. ड्रायव्हर बरेच जण कमेंट करतात असं, मी नाही बोलत आहे. मी किती वेळा सांगते मजबूत ड्रायव्हर आहे, काय बोलता, पण ड्राईव्ह करतो. आता त्यांना हे पण सांग ना की तुम्हाला का नाही शिकवत ड्रायव्हिंग. तर नो कमेंट्स. सो खूप छान ट्रिप होती. म्हणजे उटी म्हणा, त्यानंतर आमचा सडन प्लॅन चेंज झाला सो केरळ म्हणा. सो केरळमध्ये पण कोस्टल केरळ आम्ही एक्सप्लोअर नाही केलेलं. तर मला वाटतं ते
छान एक्सप्लोअर झाला आणि मजा आली म्हणजे ते हां. फोर्ट बघायला, त्यातली हिस्ट्री जाणून घ्यायला आणि हाऊ लाईक गव्हर्नमेंटने ते कसं मेंटेन Yes, केलं आहे yes. आणि ॲक्च्युली आम्हाला पण बऱ्याच आयडिया झाल्या म्हणजे जसं ना आम्ही उटीमध्ये राहिलो वगैरे तर उटीमध्ये राहिलो तेव्हा उटीमध्ये असं फिरण्यासारखं काय आहे सो बेसिकली त्यांनी वेगळी गार्डन्स बनवून ठेवलेले आहेत. एक हायेस्ट पॉईंट आहे जिथे आम्ही गेलो सो दॅट वॉज हायेस्ट पॉईंट आणि बाकी तर सगळी गार्डन्सच आहे. गार्डनमध्ये लोक फिरत होती वगैरे सो अशा प्रकारे म्हणजे आता कन्नूरला गेलो तर कन्नूरला पण कसं एक लाईट हाऊस आहे एक फोर्ट आहे तर तसंच म्हणजे मला असं वाटतं तशा प्रकारचं ना गव्हर्नमेंटने रादर दॅन गेटिंग इन टू दिस काइंड ऑफ MTDC थिंग ज्याच्यामध्ये त्यांचे करोडोचे पैसे घुसतात आणि ते रिकवर पण होत नाही ते लॉसमध्ये जातात त्यांना स्वतः चालवता येत नाही म्हणून रेंटवरती घ्यायला तयार नाही आहे. एवढेच जर जे 70-80 करोड जर त्यांनी नुसत्या देवगडच्या डेव्हलपमेंटला लावली असते कारण आता मी म्हणतो मालवण तर तसा ठीक आहे चला लोकांनी स्वतःहूनच डेव्हलप करून टाकलं मालवण म्हणा तारकर्ली म्हणा देवबाग म्हणा आणि ऑफकोर्स गव्हर्नमेंटने मालवण किल्ल्याची चांगली केअर केली आहे पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये पण जो वेंगुर्ला निवतीचा लाईट हाऊस आहे इट इज अ व्हेरी गुड पॉईंट ओके सो अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे तर गव्हर्नमेंटने त्याचा पण उपयोग केला पाहिजे ॲज अ टुरिझम म्हणून तिथून बोटी वगैरे सुटल्या पाहिजेत. संग्रहालय जसं संग्रहालय ठेवलेलं आहे त्यांनी तशा काइंड ऑफ आपण पण हां. म्हणजे विचार करू शकतो नक्कीच नक्कीच करू शकतो लोकं- आणि देवगडमध्ये पण म्हणजे आता देवगडला त्यांनी एक पवनचक्कीजवळ आपलं एक गार्डन क्रिएट Garden केलं केलंय. ओके पण तसंच ते गजबादेवी खूप अजून छान एक केलंय. स्पॉट क्रिएट केलं लोकांना कसं असतं माहिती आहे बाहेरच्या गेटमधून जेव्हा लोक येतात जेव्हा आता आम्ही तिकडे गेलो तेव्हा आम्ही शोधत होतो की अरे आम्हाला 2 दिवस किती पॉईंट कव्हर करायचे कव्हर करायचं तर गव्हर्नमेंटचं बेसिकली मला असं काम वाटतंय की त्यांनी पॉईंट्सना डिस्कवर केले पाहिजेत आयडेंटिफाय केले पाहिजेत आणि ते डेव्हलप केले पाहिजेत बाकी जे लोकल टुरिझम आहे ना ते ऑटोमॅटिकली डेव्हलप होतं म्हणजे स्टेच्या फॅसिलिटीज एका लोक यायला लागले ना रेस्टॉरंट हा रेस्टॉरंट्स वगैरे ते आणि त्यांना फॅसिलिट केलं पाहिजे म्हणजे त्यांना समजा जर चांगलं लोन हवं असेल या म्हणजे मला वाटतं गोष्टीसाठी. आज उटीसारख्या ठिकाणी जर झोमॅटो आणि स्विगी खूप चांगल्या प्रकारे रन होत आहे तर पण अगेन तिथे मोठ्या प्रमाणात पब्लिक येते त्याच्यामुळे आता मालवण तसं आहे डेव्हलप ओके तसंच मे बी वेंगुर्ला पण लाईट हाऊस आहे वेंगुर्ल्याला ओके तर वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसच्या अनुषंगाने वेंगुर्ल्याला पण एक डच वकार आहे तो असे म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी माणूस आला ना तर त्याला 2 दिवस एंगेज ठेवायचं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ओके सो त्यांनी काय केलं पाहिजे की त्यांनी असे एक 8 ते 10 पॉईंट्स आयडेंटिफाय केले पाहिजे त्याच्यामध्ये मंदिरं असतील त्याच्यामध्ये लाईट हाऊस असतील त्याच्यामध्ये फोर्ट असतील किंवा काही हिस्टॉरिकल प्लेसेस असतील त्याला देवगडला विजयदुर्ग किल्ला पण आहे देवगडचा किल्ला पण आहे देवगडचा लाईट हाऊस पण आहे अशा प्रकारे जर प्रॉपरली थिंक आउट केलं की देवगडला जर आपण स्टे फॅसिलिटी डेव्हलप करतोय आणि ती त्या गोष्टींना हायलाईट्स केल्या पाहिजेत की बाबा हा इथे येऊन तुम्ही कांदळवनाची सफर करू शकता म्हणजे करण्यासारखं बरंच मला असं आहे वाटतं की प्रत्येक आता आम्ही पण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आहोत सो आम्हाला असं वाटतं की प्रत्येकाने म्हणजे जे जे या बिझनेसमध्ये आहेत तर त्यांनी प्रत्येकाने आपापल्या गावाबद्दल किंवा गावाच्या बाजूला जे काही अट्रॅक्टिव्ह पॉईंट्स आहेत तर ते आणि आम्ही विल सांगितलं प्लॅन पाहिजे ओके विल tourist मेक ए ना. व्हिडिओ करणं आम्ही असं एक देवगड आयटनरी म्हणून एक व्हिडिओ बनवणार होतो मी की देवगडला समजा तुम्ही 1 दिवस येणार आहात तर काय आम्ही रील बनवू म्हणजे बेसिकली रील आजकाल जास्त व्हायरल जातात ओके तर समजा 1 डे आयटनरी फॉर देवगड 2 डेज आयटनरी फॉर देवगड 3 डेज आयटनरी फॉर देवगड ओके कारण मालवणबद्दल लोकांना माहिती आहे मालवणबद्दल पण बनवूच ओके मालवण तर आपलं आता कोर आहे आणि देवगड पण आपलं कोर आहे कारण देवगडमध्ये पण आपली प्रॉपर्टी आहे टुरिस्ट प्रॉपर्टी आणि मालवणमध्ये पण आहे कर्जतमध्ये तर आहेच आहे ओके सो कर्जतमधलं पण जे वॉटरफॉल्स आहेत तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू सिन्स आता पावसाळा येतोय म्हणून ओके सो अशा प्रकारची एक आयटनरी क्रिएट करून मला असं वाटतं त्याच्या अनुषंगाने जर गव्हर्नमेंटने हेल्प केली आणि जे लोकल लोक आहे रादर देऊन स्वतः MTDC फॉर्म करून लॉसमध्ये जाण्यापेक्षा जे लोकल लोकांना जर त्यांनी स्वस्त लोन दिली ओके किंवा त्यांना बाकीच्या फॅसिलिटी दिल्या किंवा त्यांना बेसिकली त्रास नाही दिला ते ते खूप जास्त चांगलं होईल की हा इम्पॉर्टंट आहे कारण अर्धा वेळ तर लोकांना त्रासच दिला जातो ओके ज्या बिझनेसमध्ये आहेत त्यांना ओके सो त्रास कमी करा आणि त्यांना फॅसिलिटी द्या आय थिंक दॅट विल बी बेटर म्हणजे आम्ही फिरत होतो मी असं म्हणतो ना आम्ही एन्जॉयमेंट पण करत होतो पण कुठेतरी वी आर पार्ट ऑफ दिस बिझनेस ओके सो वी आर ऑलवेज टॉकिंग जे रिसॉर्टचे ओनर होते आता मी हां एवढं बाय रोडने एवढं ट्रॅव्हल केलं रोड्स आर गुड रोड कर्नाटकामध्ये रोड इवन वॉशरूम फॅसिलिटीज आर व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे पेट्रोल पंपवरचे वॉशरूम्स आता आम्ही तरी पेट्रोल पंपचेच वॉशरूम्स यूज करत होतो बिकॉज CNG आणि पेट्रोलसाठी जो ब्रेक घेत होतो तेव्हा नीट अँड क्लीन वॉशरूम्स म्हणजे जे आहे ते सांगते मी तुम्हाला अदर स्टेट्समधलं जे एक्सपिरियन्स केलं दीज आर द थिंग्स बेसिकली ओके सो बऱ्याच गोष्टी आहेत बोलू आपण याच्यावरती पण आता तरी जरा आम्ही आमचं फूड एन्जॉय करतो फूड एन्जॉय करतो आणि गोवाचं वेदर एन्जॉय करतो हॉट आहे ह्युमिड आहे बोलायला ओके बरंच पण काही आहे, पण हां yes, नक्कीच आपण याच्यावर- पण हवा पण छान लागते आणि भेटू आपण याच्यावरती आपण थिंक अँड टॉकमध्ये पण बोलू ओके मी आणि प्रेरणा दोघं एकत्र येऊन विल डिस्कस इन डिटेल अबाउट दिस ओके आणि अबाउट द इन्फ्रास्ट्रक्चर अबाउट द रोड आणि hospitality. हॉस्पिटॅलिटी ओके सो जे जे आमचे रिलेटेड बिझनेसेस आहेत ते आम्हाला जास्त समजतात ओके कारण त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशनल आहोत आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला पण काम करायचं असेल तर तुम्हाला पण त्याच्यामध्ये हेल्प होईलच ओके तर आता
चिल करूया, रिलॅक्स करूया, भेटूया थोड्या वेळात. आणि आम्ही थांबलेलो ना तर बघा असं एक रिसॉर्ट होतं आणि याच्यात ना मस्त अशा शॅक्स पण आहेत, बीच व्ह्यू. तुम्ही पण इकडे येऊ शकता. याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलतो गाडीमध्ये. सो फायनली आपला गोव्याचा पॅरलून बीचचा मस्तपैकी इथे आपला एक छोटासा ब्रेक कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण निघालो तर कुठे फिरणार? सावंतवाडीला. यस, सावंतवाडीला निघूया आता. जास्त अंतर नाही आहे बघा, 2 hours 47 minutes. काही लोकांना अंतर जास्त वाटू शकतं, काही लोकांना कमी वाटू शकतं. माझ्यासारख्या लोकांना आता एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर नॉर्मल आहे. ओके, सो 3 तास म्हणजे मला एकदम काहीच नाही वाटत, पाणी कम चाय वाटतं. ओके, तर निघूया आता सावंतवाडीला जायला. तो बेस्ट ऑफ गोवा डाव्या हाताला बघा, समोर बघा, ऑसम एकदम ना, भारी वाटतं. सो आता आपण पणजीमध्ये एंटर करतो वाटतं. इथं लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा या ब्रिजचं काम चालू होतं, पण भारीच बांधलं हा ब्रिज. ओके, असं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं ना की मला असं वाटतं ना, यस, इंडिया कुठेतरी आपलं प्रेझेन्स बनवते ग्लोबल स्टेजवरती. इंडिया इज ग्रोईंग. मला एक तर किक देते म्हणजे असे जे ब्रिज वगैरे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असतं ना. सो भारीच. तर आता आपण आलो आहोत पणजीमध्ये ओके, या ब्रिज थ्रू. आणि आता पणजीच्या पुढे जाणार आहोत आपण आता. आणि त्यानंतर आता कुठेतरी पेट्रोल भरायचं आहे, जरा पेट्रोल संपत आलं आणि मिळालं तर CNG पण. आता घर काय जास्त दूर नाही, 1-1.5 तासावरती आहे, तर लवकरच पोचू आपण सावंतवाडीला. फायनली वी आर इन महाराष्ट्र. सो परत आलेलो आहोत आपण. आता जस्ट गोवा बॉर्डर क्रॉस केली आणि आता आलंय ते आपलं बांदा. आणि प्रेरणाच्या आईचं घर म्हणजे बॉर्डर पासून एक्झॅक्टली 15 किलोमीटरवरती आहे. त्याच्यामुळे आता आपण पोचू एक 18 ते 20 मिनिटांमध्ये आपण पोचून जाऊ घरी. सो आता जरा सावंतवाडीला रेस्ट करायची आणि बाकी इकडे जी आपली लोकल कामं आहेत ती होत राहतील. पण उद्या तरी मला वाटत नाही कुठे बाहेर पडू आपण. हा बरं ना, घरीच रेस्ट आहे. आणि आल्या काम असतं आपल्या मुंबई गोवा हायवेचं काहीतरी चालू आहे बाबा, सिमेंटीकरण बांधण्यामध्ये. त्याच्यामुळे यस, झिग-झॅग. वेलकम बॅक टू महाराष्ट्र. यस, महाराष्ट्र रोड्स. ब्रिज बनवतात तिकडे वाटतं ह्याला बांद्याला मला वाटतं बायपास करून जाण्यासाठी. त्याच्यामुळे थोडंफार झालेलं आहे. आणि बॅक टू सावंतवाडीला आपण पोहोचलेलो आहे. ओके, मागे बघू शकता गाडी फायनली पार्क झालेली आहे. सो एक मोठा टास्क कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे ॲटलिस्ट ते बाहेरच्या स्टेटमधलं जे ट्रॅव्हलिंग होतं ते तर संपलेलं आहे. आता थोडे मे बी 1 किंवा 2 दिवस आपला मुक्काम सावंतवाडीला आहे. डिपेंड आहे कामावरती. काही मीटिंग्स आहेत ओके, तर त्या करून घेऊया आपण मीटिंग्स वगैरे. 1-2 शूट पण आहेत, तर ती पण बघूया कसं काय सगळं प्लॅन होतं ते. कारण आपल्याला कर्जतला पण लवकरात लवकर पोहोचायचं आहे. कर्जतला भरपूर काम आहेत आणि नंतर बॅक टू मुंबई पण. ओके, सो बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला कधीतरी शांतपणे अपडेट देईन. ओके, सो तुम्हाला नेहमी ट्रॅव्हल आणि ब्लॉगच दाखवत असतो. माझ्या आयुष्यातले 20%च फक्त हे ब्लॉग आहेत, बाकी 80% तर दुसरं कामच चालू असतात. सो चला आता जरा थोडं फिरायला जाऊया. कुठे ते तुम्हाला दाखवतो. सो आपला किल्ला कसा वाटतोय सो याला तर किल्ल्यात म्हणावं लागेल. आणि आता तर बघा आपले हत्ती संरक्षणाचे ठेवलेले आहेत. मस्त बुरुज बांधलेला आहे आणि बुरुजावरती काचा पण लावलेल्या आहेत, त्यामुळे आतमध्ये येऊ नका कोणी पण. मस्त हवा सुटली आहे, वातावरण छान आहे, पण पाऊस नाही आहे सध्या कोकणामध्ये. ओके, सो वरती पण बघा, जाऊ आता आपण वरती थोड्याच वेळात. आता जरा जवळच जाऊन येतोय आणि बाकी झाडं आहेत तिकडे. सो लेट्स गो. आणि बघा आता आपण आलो ते सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या समोर. आणि बघा ना काय काम चाललं आहे, एवढं मोठं बांधतात एकदम भव्य दिव्य. आणि हा इकडे एंट्रन्स भारीच ना. तो जेव्हा बनवून रेडी होईल तेव्हा अजून छान वाटेल. बघूया कसं दिसेल ते. ओके, पण बघा छान डिझाईन तर छान केलं आहे, आर्किटेक्चर तर छान आहे. सो एक मोठं असं स्टेशन वाटतं. सो दूरदृष्टी याच्यात वापरलेली गेली दिसते या जरा. सो आता घरी आलो आहे आणि घरी बघू शकता प्रेरणाने मस्तपैकी गरमागरम अंडा करी बनवली आहे. बाहेर तर जेवण ना कंटाळा आलेला. सो फायनली आता घरचं जेवण, अंडा करी, चपाती आणि राईस. काय म्हणता या जेवायला? सो नाही कुठे लग्नाला समारंभाला नाही आलो. हा ऍक्च्युली प्रेरणाचा सावंतवाडीचा बंगलोच आहे आणि त्याचा एक टेरेस आहे. तर तुम्हाला माहिती आहे प्रेरणाच्या पप्पांना लाईटिंगचा वगैरे भरपूर शौक आहे, तर त्यांनी मस्तपैकी अशी लाईट वगैरे फिरवलेली आहे तर त्याच्यामुळे मी आता हे टेरेसवरती आणि तुमच्याशी एवढा शांत आवाजात बोलतोय कारण सगळेजण झोपी गेलेत गुडूप एकदम. ओके, म्हणजे प्रेरणाच्या आई पप्पा पण, प्रेरणा पण आणि पूर्ण सावंतवाडी पण मी जागा आहे. का सांगा, कारण उद्या सकाळी उठून मला कुठेही ड्राईव्ह करायला जायचं नाही ओके, सो इट्स म्हणजे खूप रिफ्रेशिंग फिलिंग आहे ती. ओके, कारण मी ठरवलं आहे की मी सॅटर्डे संडे आय विल स्टे हिअर इन सावंतवाडी. ओके, सो आपले प्रगत रिअलिटी जसं चॅनल तुम्हाला बोलून मॉनिटाईज झालं तर त्याचे काही व्हिडिओज बनवायचे आहेत. थिंक अँड टॉक चॅनलचे काही व्हिडिओज बनवायचे आहेत. ओके, आणि ऑल्सो माझ्या काही मीटिंग्स आहेत. ओके, सो लेट्स सी. प्रगत हॉस्पिटॅलिटी इज ट्राईंग टू एक्सपांड. ओके, आणि जसं मी तुम्हाला नेहमीच म्हणतो आहे ओके,
ओके सो मराठी माणसानेच म्हणा किंवा कोकणी माणसानेच म्हणा किंवा ॲज अ महाराष्ट्रीयन म्हणा ॲज अ इंडियन म्हणून बघा आपण नेहमीच ॲग्रेसिव्ह राहिलं पाहिजे. आपण नेहमीच याचा विचार केला पाहिजे की आपण अजून ग्रो कसे होऊ शकतो. म्हणजे ह्याच्यात पैसा ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे, ग्रोथ महत्त्वाची आहे. ओके जेव्हा माणूस ग्रोथ होतो ना तेव्हा तो पॉझिटिव्ह पण राहतो आणि त्याच्या आजूबाजूचं वातावरण पण तो पॉझिटिव्ह ठेवतो. ओके सो माझ्यासाठी ग्रोथ ही नेहमीच मॅटर करत राहते आणि त्या अनुषंगानेच 2 दिवसात बऱ्याचशा मीटिंग्स लाईनअप आहेत. हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट. ओके सो ते सगळं होत राहील, प्लस हे व्हिडिओ बनवणं होत राहील. आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर भरपूरच आहे. सो आय विल प्रिफर टू स्टे हिअर आणि मग मंडेला आपण निघू. देन फॉर 2 days विल बी इन कर्जत अँड देन बॅक टू मुंबई ऑन वेनसडे. आणि ट्युजडेला मी लोकसभेचे इलेक्शन्स वगैरे पण आहेत, त्या दिवशी आपण कर्जतमध्येच थांबू आणि आपली कामं वगैरे संपू. अँड देन वेनसडे आय विल बी बॅक टू मुंबई. ओके मुंबईची कामं करायला. सो आय होप सो तुम्हाला आत्तापर्यंतचा आपला हा जो ट्रॅव्हल जर्नी होती ती आवडली असेल. 2 दिवसाचा ब्रेक होईल आणि त्यानंतर मंडेला परत आपला फेवरेट व्हिडिओ बनेल, तो म्हणजे सावंतवाडी टू कर्जत वाया मुंबई गोवा हायवे. ओके सो त्याच्यावेळी पण अपडेट करेन की मुंबई गोवा हायवेची काय अपडेट आहेत, काय खरोखर कशी रिटर्न आता परत दोन्ही साईडने चालू आहे, कुठे कुठे काय काय काम झालं आहे ते. ओके आणि एका नवीन नजरेतून आता मुंबई गोवा हायवे बघता येईल. ओके पण आता तरी या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.